हेलो, ऑडियो वीडियो सब क्लियर है क्या? चलो स्टार्ट करने का। चलो शिवमाला करे। शिवम, तिकडे रोडचं कन्स्ट्रक्शन आणखीन पण चालू आहे. आज संपते पण उद्या आपण ऑफलाईनला घेऊ. ते स्लॅब टाकणं चालू आहे आता रोडवर. विष्णू आज ऑफलाईन होईल ऑनलाईनच करणार? कसं आहे आज ऑफलाईन घ्यायचा विष्णू? चलो वैष्णवी आली. मागचे लेक्चर बघितले ना पंचाळ? मागचे लेक्चर्स बघितले ना? ठीक है विष्णू. ओके ओके वैष्णवी. चलो तो क्या देखने का भी है? परत मी एकदा रिवाइज करतो, मग पुढचा पार्ट बघूया. परत एकदा रिवाइज करतो काय काय झालंय, मग पुढचा पार्ट बघूया. फर्स्ट काय बघितलं आपण? इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन. सर्वात फर्स्ट काय बघितलं आपण ग्राफ्स मध्ये? इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन. मग इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन काय? इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन इज y इज इक्वल टू mx प्लस c. फर्स्ट काय बघितलं आपण? इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन. इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन कशी आहे? y इज इक्वल टू mx प्लस c. m कोण आहे? m is slope of the line and c is y-intercept. m is slope of the line and c is y-intercept. मग लाईन y-axis ला कुठं कट मारणार? तर लाईन y-axis ला कट मारणार at c. लाईन y-axis ला कुठं कट मारणार? तर लाईन कट मारते y-axis ला at c. And if m slope is 0, then line is horizontal. If slope is 0, then line is horizontal. If slope is positive, then line is increasing. If slope is negative, then line is decreasing. मग स्लोप कसा आहे? पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे त्याच्यावर लाईनचं नेचर ठरणार. स्ट्रेट लाईनचा स्लोप कसा आहे? पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? स्ट्रेट लाईनचा स्लोप कसा आहे? पॉझिटिव्ह काय निगेटिव्ह आहे त्याच्यावर लाईन ठरणार. पॉझिटिव्ह स्लोप असेल तर लाईन अशी अपवर्ड जाणार. झिरो स्लोप असेल तर लाईन अशी हॉरिझॉन्टल. निगेटिव्ह स्लोप असला तर लाईन अशी डिक्रीजिंग येणार.
ठीक आहे. मग पॉझिटिव्ह स्लोप ऍझ्युम करून मी लाईन अशी ड्रॉ करतो. ठीक आहे, पॉझिटिव्ह स्लोप ऍझ्युम करून लाईन मी अशी ड्रॉ करतो. हे आपण बघितलंय फर्स्ट. ही आपण बघितली फर्स्ट गोष्ट, काय इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन. सेकंड काय, सेकंड पॅराबोला. सेकंड कशाच्या इक्वेशन्स बघितल्या, पॅराबोला. पॅराबोला इक्वेशन्स आर ऑफ टू टाइप्स. इक्वेशन्स ऑफ पॅराबोला आर ऑफ टू टाइप्स. खूप साऱ्या टाइप्स आहेत, पण आपण टू टाइप्सचा स्टडी करालो. फिजिक्स मध्ये लागतात आपल्याला टू टाइप्सचे पॅराबोला. फिजिक्स मध्ये आपल्याला खूप जास्त वेळा, बाकीचे पण लागतात, पण हे जे मी सांगालो ते दोन पॅराबोलास खूप वेळा लागतात. पहिला पॅराबोला कोणता, y square is equal to 4x. This parabola is vertical or horizontal? This parabola is vertical or horizontal? This parabola is horizontal. If a is positive, parabola is towards right, and if a is negative, parabola is towards left. पॉझिटिव्ह ए असताना पॅराबोला येथे असा, निगेटिव्ह ए असताना पॅराबोला येथे असा. पॉझिटिव्ह ए असताना पॅराबोला येथे असा आणि निगेटिव्ह ए असताना पॅराबोला येथे असा. ठीक आहे. सेकंड टाइप ऑफ पॅराबोला इज x square is equal to 4a. Second type of parabola is x square is equal to 4a. This type of parabola is vertical. This type of parabola is vertical. A positive असेल तर कसा येते, if a is positive, parabola is vertically upward. If a is negative, parabola is vertically downward. If a is positive, parabola is vertically upward. If a is negative, parabola is vertically downward. Okay, so this is second parabola. This is second type of parabola. आपण पहिलं काय बघितलंय, ग्राफ चॅप्टर मध्ये पहिलं काय बघितलंय आपण, पॅराबोलाचे टाइप्स, स्ट्रेट लाईन, वेगवेगळ्या प्रकारचे सगळे ग्राफ बघितले. ग्राफ काय, फिजिक्स मध्ये लागणारा बेसिक मॅथ्स मधला ग्राफ एक चॅप्टर आहे. फिजिक्स मध्ये फिजिक्स सॉल्व्ह करण्यासाठी बेसिक मॅथ्सचे काही चॅप्टर्स लागतात, त्याच्यातला ग्राफ एक चॅप्टर आहे, बरोबर ना. ग्राफ मधला हे स्ट्रेट लाईनचं इक्वेशन आहे, पॅराबोलाचं इक्वेशन आहे. हायपरबोला कसं असतंय, जे ग्राफ खूप जास्त फ्रिक्वेंटली लागते ते आपण बघाल. नेक्स्ट कोण आहे, हायपरबोला. हायपरबोलाचं इक्वेशन कसं आहे, एक्स वाय इज इक्वल टू कॉन्स्टंट. एक्स वाय इज इक्वल टू कॉन्स्टंट ग्राफ कसा आहे, if c is positive then graph is in first and third quadrant. If c is negative then graph is second and fourth quadrant. C positive then graph is in first and second quadrant. C negative then graph is in second and third. इकडे C negative असला तर ग्राफ असा आहे ना, C negative. C positive असला तर असा ग्राफ, इकडे आणि इकडे. C निगेटिव्ह वाला ग्राफ, हे C पॉझिटिव्ह असेल तर ग्राफ असा रेक्टँग्युलर हायपरबोला. ठीक आहे. आणखीन काय झालं मग आपल्याला, आणखीन रेक्टँग्युलर टाइप हायपरबोला पण झाले, रेक्टँग्युलर टाइप हायपरबोला पण झाले, हायपरबोला नाही, हायपरबोला टाइप पण झालेत. काय बोला तुम्ही, हायपरबोला टाइप ग्राफ पण झालेत. हायपरबोला टाइप काय मी रिवाइज करत नाही, आता हायपरबोला टाइपचं रिव्हिजन उद्या घेतो. ठीक आहे, हायपरबोला टाइपच्या ग्राफचं काय रिव्हिजन काय करतो मी उद्या घेतो. ठीक आहे, चला एक्झाम्पल्स चालू करू. बस.
ग्राफ ड्रॉ करण्याचे स्टेप्स काय काय झाल्या? रितेश मागचे लेक्चर बघितले का रे? रितेश मागचे लेक्चर बघितले का? बा ग्राफ ड्रॉ करण्याच्या काय काय स्टेप्स झाल्या? तर नंबर 1 स्टेप झाली फिक्स पॅरामीटर्स. नंबर 1 काय झाली? फिक्स पॅरामीटर्स. म्हणजे ज्यांच्यामध्ये ग्राफ ड्रॉ करायचा आहे दोज पॅरामीटर्स शुड बी फिक्स्ड. फर्स्ट स्टेप इज व्हॉट? ज्यांच्यामध्ये ग्राफ ड्रॉ करायचा आहे दोज पॅरामीटर्स शुड बी फिक्स्ड. नंबर 1. नंबर 2 फिक्स रिलेशन. ज्यांच्यामध्ये ग्राफ ड्रॉ करायचा आहे त्यांच्यातलं रिलेशन फिक्स करा. सेकंड इज फिक्स रिलेशन. थर्ड स्टेप इज रिप्लेसमेंट. फोर्थ स्टेप इज comparison. Fifth step is drawing of graph, and next is quadrant checking. Final step is quadrant checking. ठीक है? ओके. चलो. कोणता ग्राफ ड्रॉ करायचा? होमवर्क वगैरे काय दिला होता का रे? होमवर्क वगैरे काय दिला होता? मला काय आठवत नाही. दिला असेल तर सांगा. होमवर्क घेऊया. ठीक आहे. रितेश पण मी म्हणलं लेक्चर बघितले का? त्याचं तर आन्सर दिलाच नाही तू. चल बोलला नेक्स्ट एक्झाम्पल ला velocity of a car is 15 मीटर पर सेकंड. फिजिक्स मध्ये ग्राफचे एक्झाम्पल्स कसे येतात? फिजिक्स मध्ये ग्राफचे एक्झाम्पल्स कसे येतात बघा. अरे बघून घे रितेश, ऐसा कैसा चलेगा? आणि मागचे लेक्चर बघून घ्या श्रेया. मागचे लेक्चर्स बघून घ्या. नागरवजे सरांना मेसेज पाठव किंवा मला मेसेज पाठव. मागचे लेक्चर्स मी पाठवतो. ग्राफचे मागचे लेक्चर्स बघून घ्या. ग्राफ एकदम इम्पॉर्टंट चॅप्टर आहे फिजिक्स साठी. मागचे लेक्चर बघितलं तर हे अंडरस्टँड होईल. थोडंसं डिफिकल्ट जाईल. आज तुझं पहिलं लेक्चर आहे त्यामुळे थोडंसं डिफिकल्ट जाऊ शकते. चलो ठीक आहे. चलो बोलल्या इनिशियल वेलॉसिटी. चला एक्झाम्पल ला इनिशियल वेलॉसिटी ऑफ अ कार इज 15 मीटर पर सेकंड. इनिशियल वेलॉसिटी ऑफ अ कार is 15 meter per second. Initial velocity of a car is 15 meter per second. Driver applies brakes. Driver applies brakes. Driver applies brakes. Initial velocity of car is 15 meter per second. Full stop. Driver applies brakes and car deaccelerates. Driver apply brakes and car deaccelerates. With car deaccelerates with 3 meter per second square. Car deaccelerates with 3 meter per second square. Driver applies brakes and car deaccelerates with 3 meter per second square. Find out velocity versus time graph. Find out velocity versus time graph. चलो लिहा. Find out ने ड्रॉ म्हणायला पाहिजे पण लिहिलं असलं तर ठीक आहे. Find out velocity versus time graph. चला लिहा.
फाइंड आउट वेलोसिटी वर्सेस टाइम ग्राफ. फाइंड आउट वेलोसिटी वर्सेस टाइम ग्राफ. ठीक आहे, ओके. चला, पहिलं काम काय करायचं आहे, मी बोर्डवरच करा ना सगळं, सर्वजण समोर बघा फक्त. चलो, मी बोर्डवर करतो, सर्वजण समोर लक्ष द्या. चलो बा, फर्स्ट काम काय करायचंय, फर्स्ट स्टेप इज वी हॅव टू फिक्स पॅरामीटर्स. कोणत्या पॅरामीटर्स मध्ये ग्राफ काढायचा आहे? पहिली स्टेप काय, कोणत्या पॅरामीटर्स मध्ये ग्राफ काढायचा आहे? तर ग्राफ ड्रॉ करायचा आहे ज्या पॅरामीटर्स मध्ये ते ऑलरेडी दिले. ते काय, वेलॉसिटी वर्सेस टाइम. ते कोण आहे, वेलॉसिटी वर्सेस टाइम. सो दिस इज द फर्स्ट स्टेप. देन सेकंड स्टेप, स्टेप्सला नंबर पण लिहू पाहिजे. नंबर 1 2 3 4 5 6. जो नंबर वन स्टेप कोणामध्ये ग्राफ ड्रॉ करायचा आहे, दॅट शुड बी फिक्स्ड. फिक्स केला वेलॉसिटी वर्सेस टाइम. सेकंड, ज्यांच्यामध्ये ग्राफ ड्रॉ करायचा त्यांच्यातलं रिलेशन लिहायला पाहिजे. ज्यांच्यातला ग्राफ ड्रॉ करायचा, वी शुड राईट रिलेशन बिटवीन दीज टू. मग व्हेलॉसिटी आणि टाइम मधलं रिलेशन काय, बोला. व्हेलॉसिटी आणि टाइम मधलं रिलेशन काय, आणि त्याच्यात यू पण पाहिजे आणि ऍक्सेलरेशन पण पाहिजे, दिलेली इन्फॉर्मेशन पण पाहिजे ना त्यात. मग व्हेलॉसिटी आणि टाइम मधलं कोणतं रिलेशन यूज करायचं, चला बोला मला. कोणतं रिलेशन यूज करायचं, व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी. ओके, व्हेरी गुड. व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी. ओके, रिलेशन लिहिलं मी, व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी. ओके, मग या दोन पॅरामीटर्स मधलं रिलेशन काय, कायनॅमॅटिक्सच्या इक्वेशन 9th ला झाल्या त्याच वापरलेत परत मी. व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी, राईट. मग या दोन पॅरामीटर्स मधलं रिलेशन पाहिजे तर रिलेशन भेटतं. नेक्स्ट काय, थर्ड स्टेप इज रिप्लेसमेंट. थर्ड स्टेप इज रिप्लेसमेंट. Parameter which we are supposed to plot on y-axis should be replaced by y. पहिलं y-axis वर प्लॉट करायचं. पहिला हे जे पॅरामीटर आहेत ते y-axis वर प्लॉट करायचं. त्याला लिहिला y. ओके, हे जे पहिलं पॅरामीटर आहे ते y-axis वर प्लॉट करायचं आहे. मग व्हेलॉसिटीला मी लिहिला y. बरोबर, जे y-axis वर प्लॉट करायचं दॅट शुड बी रिप्लेस्ड बाय y. ज्याला x-axis वर प्लॉट करायचं आहे दॅट शुड बी रिप्लेस्ड बाय x. मग हे y-axis वर प्लॉट करायचं याला लिहिला y, याला x-axis वर प्लॉट करायचं याला लिहिला x. इनिशियल वेलॉसिटी किती 15 आहे आणि ऍक्सेलरेशन किती आहे -3 आहे. ऍक्सेलरेशन -3 आणि इनिशियल वेलॉसिटी 15. ऍक्सेलरेशन -3 कुठून आला रे, ऍक्सेलरेशन -3 कुठून आला. मग क्वेश्चन मध्ये म्हणले डी ऍक्सेलरेशन. क्वेश्चन मध्ये काय बोलले, डी ऍक्सेलरेशन. मग डी ऍक्सेलरेशनच मिनिंग असते की व्हेलॉसिटी कमी व्हायली. meaning of deceleration is that velocity is decreasing velocity means acceleration is minus, म्हणून acceleration घेतले minus. कळते. So this is the equation between velocity and time. मग कुणासारखं दिसायला आता, याला थोडं रिअरेंज करतो मी. याला थोडंसं रिअरेंज करतो, कुणासारखं दिसायला मग. तर ही दिसाली स्ट्रेट लाईन, बरोबर आहे. ही का दिसाली करेक्ट. शिवम व्हेरी गुड. आणखी कुणाला आले करेक्ट, आदित्य करेक्ट, व्हेरी गुड. चलो, राजश्री सगळे 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 बरोबर, सगळे बरोबर. चलो, हे कोण आहे,
हे आहे स्ट्रेट लाईन. हे कोण आहे? हे स्ट्रेट लाईन आहे. का बरं स्ट्रेट लाईन आहे? कारण इक्वेशन स्ट्रेट लाईन सारखी दिसायची. ओके, का स्ट्रेट लाईन काय? कारण इक्वेशन दिसायली स्ट्रेट लाईन सारखी. y इज इक्वल टू mx प्लस सी. इक्वेशन बघा अशी दिसायली. y इज इक्वल टू mx प्लस सी बरोबर दिसाल ना स्ट्रेट लाईन साठी. ठीक. मग हे फोर्थ काम होतं कंपॅरिझन. कंपॅरिझन केलं, ही स्ट्रेट लाईन आहे, क्लिअर झालं आपल्याला. स्ट्रेट लाईन कंपॅरिझन केलं याचं आणि ही स्ट्रेट लाईन आपल्याला क्लिअर झाली. फोर्थ काम कंपॅरिझन होतं, म्हणजे चेक करायची कोणती इक्वेशन आहे, तर ही स्ट्रेट लाईन आहे. फिफ्थ काम आहे ड्रॉ. फिफ्थ स्टेप काय करायचे? ग्राफ आता ड्रॉ करायचा. ग्राफ कसा ड्रॉ करायचा? ऑन y axis we are plotting velocity. On x axis we are plotting time. On x axis we are plotting time. मग या इक्वेशन मध्ये इथं कोण बसलाय? y इंटरसेप्ट. या इक्वेशन मध्ये इथं कोण बसलाय? y इंटरसेप्ट. मग y इंटरसेप्ट म्हणजे काय? ही लाईन y ऍक्सिस ला कुठं कट मारणार? ऍट 15. ही जी लाईन आहे y इज इक्वल टू mx प्लस सी. हे m म्हणजे स्लोप आहे, c म्हणजे y इंटरसेप्ट. y इंटरसेप्ट मीन्स व्हॉट? लाईन 15 y ऍक्सिस ला 15 ला कट मारणार. लाईन कट्स y ऍक्सिस ऍट 15. बरोबर ना? हे y ऍक्सिस आहे, y ऍक्सिस आहे, त्याच्यावर इथं कुठेतरी 15 असणार. 5, 10, 15. इथं 15 आहे, इथून लाईन जाणार. 5, 10, 15 इथून लाईन जाणार. मग लाईन हॉरिझॉन्टल असणार इफ स्लोप इज 0. लाईन अपवर्ड पॉझिटिव्ह स्लोप. इफ निगेटिव्ह स्लोप देन लाईन विल बी डाउनवर्ड. मग स्लोप कसा आहे? एक्सच्या जे बाजूला आहे दॅट इज स्लोप. एक्सच्या जे कोएफिशियंट आहे दॅट इज स्लोप. स्लोप किती आहे? -3. स्लोप किती आहे? -3. मग स्लोप -3 आहे तर लाईन कशी असणार आहे? डिक्रीजिंग. स्लोप -3 आहे तर लाईन कशी? डिक्रीजिंग. मग 15 मधून जाणारी आणि अशी डिक्रीजिंग लाईन. फिफ्टीन मधून जाणारी आणि अशी डिक्रीजिंग. 15 मधून जाणारी का? बिकॉज दिस इज y इंटरसेप्ट. डिक्रीजिंग का? बिकॉज एक्सचा कोएफिशियंट किती आहे? -3. डिक्रीजिंग कशामुळे? बिकॉज एक्सचा कोएफिशियंट किती आहे? -3. त्याच्यानंतर नंबर 6 स्टेप, फायनल स्टेप. फायनल स्टेप मध्ये काय करायचं? चलो व्हेरी गुड. फायनल स्टेप मध्ये काय करायचं? फायनल स्टेप मध्ये क्वाड्रंट चेक करायचे. फायनल स्टेप मध्ये काय करायचं? क्वाड्रंट चेक. कोणत्या क्वाड्रंट मध्ये ग्राफ पॉसिबल आहे, कोणत्या क्वाड्रंट मध्ये ग्राफ पॉसिबल नाही ते चेक करायचं. मग या क्वाड्रंट मध्ये काय असते? दोन्ही पॉझिटिव्ह. या फर्स्ट क्वाड्रंट आहे ना, हे झाले तुम्हाला 10th पर्यंत. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये दोन्ही पॉझिटिव्ह. दोन्ही पॉझिटिव्ह म्हणजे टाइम इज ऑल्सो पॉझिटिव्ह, वेलॉसिटी इज ऑल्सो पॉझिटिव्ह. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये टाइम इज ऑल्सो पॉझिटिव्ह, वेलॉसिटी इज ऑल्सो पॉझिटिव्ह. टाइम पॉझिटिव्ह असते का? असते ना. वेलॉसिटी पॉझिटिव्ह असते ना, नो प्रॉब्लेम. या क्वाड्रंट मध्ये बघा टाइम इज पॉझिटिव्ह. या क्वाड्रंट मध्ये टाइम इकडे पॉझिटिव्ह तर या बाजूला निगेटिव्ह असणार. बरोबर. एक्स ऍक्सिस आहे. टाइम या बाजूला पॉझिटिव्ह तर या बाजूला निगेटिव्ह असणार. एक्स ऍक्सिस आहे. एक्स ऍक्सिस इकडे पॉझिटिव्ह तर इकडे निगेटिव्ह असते. पण टाइम या बाजूला निगेटिव्ह आहे आणि वेलॉसिटी या बाजूला पॉझिटिव्ह आहे. टाइम निगेटिव्ह असू शकते का? नाही. हा ग्राफ येणार. टाइम निगेटिव्ह असू शकते का? नाही. टाइम निगेटिव्ह नसू शकते. पण टाइमच्या या बाजूला ग्राफ येणार, टाइमच्या या बाजूला ग्राफ येणार नाही, कारण टाइम निगेटिव्ह नसू शकते. बरं. वेलॉसिटी पॉझिटिव्ह पण असणार, वेलॉसिटी निगेटिव्ह पण असणार. मग हा खाली ग्राफ येते. वेलॉसिटी पॉझिटिव्ह असते का? असते. मग वर पण ग्राफ येणार. वेलॉसिटी पॉझिटिव्ह असते, निगेटिव्ह असते का? असते. ग्राफ इकडे येणार. पण टाइम पॉझिटिव्ह असतो, पण इकडे ग्राफ येणार. टाइम निगेटिव्ह आहे का? या बाजूला टाइम निगेटिव्ह आहे आणि इथं या बाजूला टाइम निगेटिव्ह आहे आणि इथं टाइम निगेटिव्ह नसते. टाइम कसा काय निगेटिव्ह असणार? मग हा ग्राफ काय झाला? कॅन्सल झाला. इकडला ग्राफ काय झाला? कॅन्सल झाला. ठीक आहे. चलो ड्रॉ करून घ्या. चलो ड्रॉ करून घ्या.
चलो झालं की मला डन पाठवा, नेक्स्ट करू मग. चला, हे झालं की मला डन पाठवा, नेक्स्ट न्यूमरिकल करूया. चलो झालं काय सगळ्यांचं, बोला पटपट. चल हो गया. चल नेक्स्ट न्यूमरिकल ला थोडस डिफरंट करूया. नेक्स्ट न्यूमरिकल ला थोडस डिफरंट करूया. ला सर्किट डायग्राम ड्रॉ करा. सर्किट डायग्राम ड्रॉ करून झालं की आपण न्यूमरिकल लिहू. सर्किट डायग्राम ड्रॉ करा. चलो करा. रेजिस्टन्स, बॅटरी, करंट. चलो ड्रॉ करा. सर्किट ड्रॉ करा. चलो सर्किट वरचा एक्झाम्पल करू. रेजिस्टन्स, रेजिस्टन्सशी रिलेटेड एक एक्झाम्पल करूया. चला हे ड्रॉ करून घ्या. ला if battery is kept constant, la if battery is kept constant, if battery is kept constant, then find out if battery is kept constant, battery fixed ठेवली, battery बदलली नाही. If battery is kept constant, then find out power versus resistance graph. If battery is kept constant, then find out power versus resistance graph. Power in the resistance versus resistance graph. हे ग्राफ ड्रॉ करायचा. कधी? चला घ्या लिहून. चला लिहून घ्या. ठीक आहे. चलो बा समोर बघा, एकदम एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगायला तुम्हाला. चला बा, एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगणार आहे. आतापर्यंत मी सांगितली नाही आहे ती, त्यामुळे बघा व्यवस्थित चेक करा. कोणतं रिलेशन यूज करायचं. चला सर्वजण बोर्डवर बघा रे. चला सर्वजण बोर्डवर बघा. कोणतं रिलेशन यूज करायचंय ते फिक्स करायचं. मग इथं रेजिस्टन्स लावलाय, याच्यातून करंट चालला, आणि इथं बॅटरी लावली 10 व्होल्टची. बॅटरी फिक्स आहे. बॅटरी लावली 10 व्होल्टची आणि बॅटरी काय फिक्स आहे. चेंज काय करायला मी, रेजिस्टन्स चेंज करायला, आणि जसं जसं रेजिस्टन्स चेंज करणार तस तसं रेजिस्टन्स मधली पॉवर पण चेंज होणार.
when I change resistance, power production, power consumption in resistance also changes. मग रेजिस्टन्स हा आणि पॉवर त्याच्यातली कंझ्युम पॉवर यांच्यातलं रिलेशन काय आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. पॉवर वर्सेस रेजिस्टन्स. ठीक आहे. ग्राफ कशामधला ड्रॉ करायचा आहे? पॉवर कंझम्पशन इन द रेजिस्टन्स अँड रेजिस्टन्स यांच्यातला ग्राफ ड्रॉ करायचा आहे. पहिली स्टेप क्लिअर. फिक्स पॅरामीटर्स. कोणामध्ये ग्राफ ड्रॉ करायचा आहे? दॅट हॅज बीन फिक्स्ड. नाउ दिस बॅटरी इज फिक्स. बॅटरीला चेंज करायचं नाही, रेजिस्टन्स चेंज करायचा आणि पॉवर किती चेंज होते बघायचे. देन सेकंड स्टेप इज वी वॉन्ट रिलेशन बिटवीन दीज टू पॅरामीटर्स. कोणतं रिलेशन वापरायचं सांगा मला. तर लफडा हा आहे की पॉवरचे आहेत रिलेशन्स 3. पॉवरचे आहेत 3 रिलेशन्स. कोणतं रिलेशन वापरायचं? पॉवरचं रिलेशन आहे I²R, पॉवरचं रिलेशन आहे V²/R आणि पॉवरचं रिलेशन आहे I×V. पॉवरचं रिलेशन कोणतं यूज करायचं? पॉवरचं कोणतं रिलेशन यूज करायचं मला सांगा. फर्स्ट, याला फर्स्ट बोलतो मी, सेकंड का थर्ड? चला कमेंट करून सांगा. पॉवरचं कोणतं रिलेशन यूज करायचं? या न्यूमेरिकल मध्ये पॉवरचं कोणतं रिलेशन यूज करूया? फर्स्ट, सेकंड का थर्ड? कोणतं रिलेशन? रॉंग आलं तर येऊ दे, रॉंग आलं तर येऊ दे, कन्सेप्ट क्लिअर होईल. चुकलं तर काय होतंय? एकदम पक्क डोक्यात बसणार मी सांगितल्यानंतर. चला बोला कोणतं रिलेशन? तर बघा, पॉवर आणि रेजिस्टन्स कशामधलं रिलेशन लावायचं आपण कशामधलं रिलेशन लावायचं? पॉवर आणि रेजिस्टन्स यांच्यातलं रिलेशन लावायचं. नंबर 3 रिलेशन तर लागणार नाही. 1, 2 आणि हे 3 आहे. तिसरं रिलेशन तर चालणार नाही कारण याच्यात रेजिस्टन्सच नाही. पॉवर तर या बाजूला आहे, पॉवर आणि रेजिस्टन्सचं रिलेशन पाहिजे ना, मग रेजिस्टन्स तर पाहिजे ना. पॉवर आणि रेजिस्टन्सचं रिलेशन लावायचं आहे तर रेजिस्टन्स पाहिजे, पण इथं रेजिस्टन्सच नाही ना. मग इथं रेजिस्टन्स नाही तर हे रिलेशन काय युजफुल नाही. याच्यात रेजिस्टन्स नाही तर हे रिलेशन युजफुल नाही. याच्यात रेजिस्टन्स आहे, याच्यात पण रेजिस्टन्स आहे, हे दोन्ही रिलेशन युजफुल असू शकते. याच्यात रेजिस्टन्स आहे, याच्यात पण रेजिस्टन्स आहे, सो दीज रिलेशन्स कुड बी युजफुल. मग त्याच्यात पण बघा करंट बद्दल काय इन्फॉर्मेशन दिली का? जे पण रिलेशन यूज करालो त्याच्यातले सगळे कॉन्स्टंट पाहिजे सोडून आपले पॅरामीटर्स. लक्षात ठेवा, नोट लिहून ठेवा, नोट लिहून ठेवा. काय? एकच मिनिट, जरा माईक काढतो म्हणून. आमदार साहेब आले, जरा जोरात ढोल वाजवणं चालू. कोणाला डान्स करायचा असेल तर या. उघडा महादेवच्या समोर कार्यक्रम चालू आहे, ढोल वगैरे चालू आहेत, डान्स करून घरी जाऊ शकता. चला, हे सगळं वायर अडकली सगळी, बरं अडकू दे, नो प्रॉब्लेम, नंतर आपण करू त्याला सॉल्व. झालं सगळं प्रॉब्लेम सॉल्व. चलो, मी काय बोलालो? विच रिलेशन टू यूज. कोणतं रिलेशन वापरायचं त्याच्यामध्ये? प्रॉब्लेमच आहे, मोठा प्रॉब्लेम आहे. मग बा मी सांगतो, नोट लक्षात ठेवा, ल्या, नोट लिहून घ्या. इथंच ल्या, याच्याच खाली ल्या, एक्सेप्ट our parameters all other parameters
should be constant. Except our पॅरामीटर्स म्हणजे ज्यांच्यामध्ये ग्राफ काढायचा आहे ते सोडून बाकी सगळे कॉन्स्टंट पाहिजेत. आपले पॅरामीटर सोडून रिलेशन मधले बाकीचे सगळे लोक कॉन्स्टंट पाहिजेत. ओके, लिहून ठेवा, ही नोट लिहून ठेवा, व्हेरी इम्पॉर्टंट नोट लिहून ठेवा, नोट व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, मग ज्यांच्यामध्ये ग्राफ ड्रॉ करायचा आहे, लिहिलं, नोट लिहिली, ज्यांच्यामध्ये ग्राफ ड्रॉ करायचा आहे ते सोडले, ज्यांच्यामध्ये ग्राफ ड्रॉ करायचा आहे ते दोघं सोडले तर बाकी सगळे कॉन्स्टंट पाहिजेत. मग या रिलेशन मध्ये बघा, पॉवर आणि रेझिस्टन्स मध्ये ग्राफ ड्रॉ करायचा आहे, पण करंटचं काय? पॉवर आणि रेझिस्टन्स मध्ये ग्राफ ड्रॉ करायचा आहे, पण करंटचं काय? इज करंट कॉन्स्टंट. काय बोललंय काय न्यूमरिकल मध्ये? काय बोललं नाही, मग काय माहिती. मग देअरफॉर दिस रिलेशन इज नॉट युजफुल. कळतंय? पॉवर आणि रेझिस्टन्स बद्दल यांच्यातला ग्राफ ड्रॉ करायचा आहे, पण करंटचं काय? करंट माहिती आहे किती आहे? कायच बोललं नाही, करंट बदलतंय नाही बदलत, म्हणून हे रिलेशन युज करता येत नाही. हे युज करता येते. बॅटरी कॉन्स्टंट दिली ना क्वेश्चन मध्ये, मग बॅटरी कॉन्स्टंट 10 ची, तर यानं खाल्लेलं पोटेन्शियल डिफरन्स व्ही पण किती आहे? 10 आहे. बॅटरी 10 ची आहे तर व्ही पण किती आहे? 10 आहे. मग 10 फिक्स आहे. बॅटरी 10 ची आहे तर व्ही किती आहे? 10 फिक्स आहे. मग रिलेशन कोणतं यूज करायचं? हे वालं रिलेशन यूज करायचं. चला इथपर्यंत लिहून घ्या. हे क्लिअर का रे सर्वांना? हे पॉइंट क्लिअर का? याच्यात रेझिस्टन्स नाही म्हणून यूज केला नाही. याच्यात करंट व्हेरिएबल आहे का कॉन्स्टंट आहे माहिती नाही म्हणून यूज केलं नाही. याच्यातलं व्होल्टेज कॉन्स्टंट मला माहिती आहे, दिले बॅटरी कॉन्स्टंट, व्होल्टेज कॉन्स्टंट आहे म्हणून हे रिलेशन यूज केलं. मग पॉवर आणि रेझिस्टन्स ज्यांच्यातला ग्राफ ड्रॉ करायचा आहे, ते सोडून बाकीचे सगळे कॉन्स्टंट पाहिजे. कळतंय? असं रिलेशन पाहिजे. कळते का? बोला फटाफट. इथपर्यंत कळते का? बोलो ऐ, आणि परत एकदा जॉईन करा.